कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावर निवडणूक अधिकाऱ्यांची कृती अयोग्यच असल्याचं अहवाल महापालिकेने दिलाय। अधिकाऱ्यांची कृती कायदेशीर असली तरी व्यवहार अव्यावहारिक आणि तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। उल्हासनगर शहरामध्ये प्रचाराला सुरुवात झाली असून माजी आमदार नरेंद्र पवार हे उल्हासनगर शहरामध्ये प्रचारासाठी आलेले होते आणि यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मुंबई महापालिकेसाठी रिपाईचे 2 गट आणि बसप एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत। त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये 3/4 दलित टक्का असून दलित मतं विविध गटांच्या उमेदवारांमध्ये विभागली जाणार आहेत। त्याचा फायदा बड्या पक्षांना होणार आहे। ठाण्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला गेल्याचा आरोप मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी मवियाच्या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यांनी नेल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी शेअर केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत। जालन्यातील फ्रेंजर बॉईज स्कूलच्या मैदानावर जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले। या सभेमध्ये फडणवीस कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे। पुण्याच्या वाघोलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय। भैरवनाथ मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी शिवसेनेचे शांताराम कटके यांनी माझ्यासमोर कुणाचं आव्हान नसल्याचं सांगत भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येते। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आढावा बैठकींचा सपाटा लावलाय। वेळ आली तर मतदारसंघातील सर्व 10 जागा स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनानं कंबर कसलेली आहे। उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे उमेदवारांना आता याच दरांनुसार आपला खर्च करावा लागणार आहे। परभणीमध्ये सर्वच पक्षांचे प्रचाराचे नारळ फुटलेले आहेत। 65 जागेमध्ये 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। तर सर्वच पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाते आणि यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसतोय। धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये आता स्थिती नियंत्रणात आलेली आहे। गुरुद्वाराच्या गादीवर कोण बसेल यावरून 2 गटांमध्ये वाद झालेला होता आणि यासाठी मोठा फौजफाटा गुरुद्वारा परिसरामध्ये तैनात करण्यात आला होता। मात्र आता सर्व परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। कोल्हापुरातील इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पाण्याच्या मुद्द्याभोवती फिरतेय। गेल्या कित्येक वर्षांपासून इचलकरंजीमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न कधी सोडवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। सोलापूर महापालिका निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी शहरातील 13 मैदानांची निश्चिती करण्यात आली आहे। त्यामुळे उमेदवारांना ठरवून दिलेल्या जागेतच सभा घेणं बंधनकारक असणार आहे। तसंच उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी आवश्यक परवाना घेणं बंधनकारक आहे। राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेत विविध राष्ट्रीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला। तसंच राज्य सरकारच्या समन्वयातून आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। येवला तालुक्यातील मुखेडमध्ये शेतामध्ये दिवसा बिबट्याचा वावर आढळलाय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या ठिकाणी वन विभागानं पिंजरा लावलेला आहे। मात्र पिंजऱ्यात भक्ष्य नसल्यानं बिबट्या येईल कसा असा सवाल उपस्थित केला जातोय। विरारमधील कोपरगावमध्ये बिबट्याचा वावर आढळलेला आहे। या बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालाय। यावेळी बिबट्यानं पिंजऱ्यातील कोंबड्यांवरही हल्ला केला। त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। देशात यंदाचा डिसेंबर महिना सरासरीपेक्षा थंड ठरलाय। रशियाच्या उत्तरेकडील सायबेरिया, मध्य आशिया आणि काळ्या समुद्रापासून आलेल्या थंड वाऱ्याचे झोत वायव्य भारतामध्ये तयार झालेल्या वाऱ्याच्या
प्रतिचक्रीय स्थितीमुळे डिसेंबर महिन्यामध्ये देशाचं किमान तापमान सरासरीपेक्षा 8 अंश सेल्सिअसनं कमी राहिले। त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीतील थंडीचा अनुभव डिसेंबरमध्ये झालेला आहे। येवला तालुक्यामध्ये काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे। तसंच इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। परभणीच्या गंगाखेड शहरातील मन्नाथ नगर भागामध्ये 11वी सायन्समध्ये शिकणाऱ्या 17 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन जीवन संपवलेलं आहे। कृष्णा घरजाळे असं या तरुणाचं नाव आहे, तर आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातील खराशीमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी 2 ज्वेलर्स आणि 2 कृषी केंद्रांमध्ये चोरी केली। चोरट्यांनी 14,000ची रोकड आणि 200 ग्राम चांदीची चोरी केलेली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत।